नमस्कार, मी प्रियंका. स्वामी भक्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ ताईंनो. खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाहीत आणि व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे काय तर ते तुम्हाला समोर कळलंच. तर हा गणपती बाप्पा आहे संभाजीनगरचा. तर हा आहे माझा भाऊ आणि माझ्या जे आता मुलं झालेत मुलांचा मामा. तर हे पहा छान असं सकाळचे सगळे कामं आवरून संध्याकाळचे जेवणं वगैरे करून घेतले आम्ही आणि बहिणीला ॲडमिट केले सिझरसाठी. आणि हे पहा मेडिकलमध्ये सुद्धा देवावर श्रद्धा असेल तर आपले स्वामींचा आणि दत्त महाराजांचा फोटो होता. तर आता उद्या सिझर होणार आहे म्हणून मेडिकल मावशी म्हणजे मी उद्या मावशी होणार आहे म्हणून मला एवढा आनंद झालेला. आणि मेडिकल पहा किती दिले. 2 बिस्लेरी बॉक्स होते फुल. एक बॉक्स मी आणून ठेवला होता, हा दुसरा. आणि आता हा सकाळी दिवस उगाला आहे दुसरा. सिझरला जायच्या आधी मी माझ्या बहिणीला म्हणलं चल आपला गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ. दवाखान्यासमोरच जवाहर कॉलनी म्हणून होती तिथं गेलो आणि त्या गणपतीचं दर्शन घेतलं. तर इथं सिग्नेचर घेतले होते सिझरच्या वेळेला माझ्या भावाचे तिच्या मिस्टरचे. तर इथं सिझर वगैरे झालं आणि डिलेवरी करून घेतली आणि स्वामींच्या आशीर्वादाने एक मुलगा आणि एक मुलगी झाली. तसंच 12 लाख लिखित जपाचं थोडंसं जपायला सुरुवात केली होती तिने आणि त्याचा अनुभवसुद्धा तिला आलेला आहे. तर ती सारखी स्वामींना म्हणायची मला 2 मुली दिल्या तरी चालतील महाराज, पण मला 2 मुलं नको, मला 2 मुली पाहिजेत. म्हणजे श्रद्धा बघा. आणि स्वामींना विनंती करायची नाही तर मला एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे. पण ती सारखी म्हणायची की मला मुलं नको म्हणून मुली पाहिजेत. तर ताईंनो, आपण स्वतः एक मुलगी असताना दुसऱ्या मुलीची कशी हत्या करू शकतो तसं. तर तिने नाही का श्रद्धा ठेवली आणि 12 लाख जप लिखित करायची इच्छा केली आणि तेवढ्यात तिची डिलेवरीसुद्धा 9वा महिना लागलेला होता. तर इथं बाळाची खरेदी चालू झाली आणि थोडाफार लिखित जप व तिने खूप सारे स्वामी चरित्र आणि स्वामींच्या 11 माळ जप केल्या आणि स्वामींनी तिला खूप छान असा अनुभव दिला. तर आम्ही दोघी बहिणी स्वामी भक्त आहोत आणि एक मुलगा आणि एक मुलगी सुंदर क्यूट बाळं तिला जन्माला आली तिच्या पोटी आणि तिने त्यांचं नावसुद्धा काही दिवसात स्वामींच्या नावानंच ठेवणार आहे. तर हे मुलांची खरेदी चालू होती. तर त्यांना आपले जे काही आपण गरम कपडे म्हणजे जे नाटी वगैरे नेत असतो तर ते कपडे वापरायचे नव्हते मुलांना. तर मग मी मुलांचं डिलेवरी झाल्याच्या नंतर मुलाला आपल्याकडे दिल्यावर मी मुलांना कपडे घेण्यासाठी आले होते. तर त्यांना सुंदर असे टकूचे म्हणतात आमच्याकडं, तर टोपीसुद्धा म्हणू शकतो. तर दोघांना 2 टोप्या, दोघांना 2 दुपटे, दोघांना जे काही लागेल छोट्या छोट्या वस्तू त्या सगळ्या मी आणि माझ्या पप्पांनी खरेदी केल्या. तर आपल्या इकडं 5 झाल्याशिवाय लेकरांना कपडे घालत नाहीत. पण चला डॉक्टरने गरम कपड्यात ठेवायचं सांगितलं होतं, मग घेतले त्यांना सुंदर कपडे. तर एक कसं 2 मुलं असल्यामुळं ना एक छोटा वजन कमी होतं छोट्याचं, मोठ्याचं छान होतं. म्हणजे मुलीचं चांगलं आणि मुलाचं कमी. तर इथं पहा मी कपडे हे सगळे डेटॉलमध्ये धुवून काढले. म्हणजे काय कोऱ्या कपड्यामध्ये कधी कधी काय असतं थोडंफार केमिकल असतंच, त्यामुळं मी काचेत ठेवलं होतं. आणि स्वामींनी आज माझी ही एक इच्छा खूप दिवसापासून पूर्ण केली. म्हणजे केली होती. म्हणजे 9 महिने झालते मला काही का असेना, पण माझ्या बहिणीला मूल व्हायला लागलं त्यासाठी मला एक आनंद होता. भलेही मुलगी असो या मुलगा असो त्याचं काही नाही. तर आईचं दूध पाजायचं नव्हतं कारण 2 मुलांचं जन्म झाला आणि आईला कसं आहे खूप म्हणजे सिजर वगैरे झाल्यावर त्रास होतोच ना, त्यामुळं तर त्यांना छान पावडर दिली होती. तर हे पहा माझी जीवाभावाची माझी प्रेमळ आणि दिसायला खूप सुंदर अशी माझी मैत्रीण तिचे पित्र होते. त्यांनी दवाखान्यामध्ये हे टिफिन व्यवस्थित भरून मला 4 व्हीलरमध्ये पोहोचते केले आणि संध्याकाळचं जेवणसुद्धा. तर जेवणासाठी पहा खूप सुंदर पोळ्या. तर शिटीला आहेत संभाजीनगरला राहायला. त्यांनी एवढा सुंदर स्वयंपाक दिला, डोळेसुद्धा जेवतात माणसाचे जर स्वयंपाक सुंदर बनवणारे असेल तर. पहा आमटी पाहूनसुद्धा असं वाटतं की आपण आत्ता जेवायला बसावं. खीरसुद्धा तितकी सुंदर आहे आणि छोट्या छोट्या ज्या भाज्या केलेल्या आहेत त्यासुद्धा खूप खूप मनाला दिसायला सुंदर आणि खायलासुद्धा खूप छान टेस्ट होत्या. तर इथं त्यांनी डबे पोचते केले. तर इथं बाळाला सुट्टी देणार आहेत.
तर बाळाला पहा अशा काचेमध्ये ठेवलं होतं आणि बाळाला काचेत ठेवल्याच्या नंतर मी बाळाकडे 2 वेळेस गेले. बरेच म्हणजे त्याच्या आई पप्पांनी सुद्धा त्याला पाहिलेलं नव्हतं. पण दूध पाजण्याच्या वेळेला मी म्हणजे जायचे बाळाकडं. तर बाळाला सुट्टी झाली आणि हे पहा किती सुंदर बहीण भावाचं प्रेम ना. खरंच लहानपणी जसं बहीण भावाचं प्रेम असतं तसंच मोठ्यापणीसुद्धा असतं. कारण जग इकडलं तिकडं होऊ द्या, पण बहीण भावाचं प्रेम कधी कमी होत नाही. तर ही पलीकडे दिसते ती बहीण आहे आणि अलीकडला जो आहे तो भाऊ आहे. तर यांचं सुंदर नातं व स्वामींनी दिलेला माझ्या बहिणीला हा प्रसाद हा असाच आनंदी आणि सुखी राहो हीच माझ्या स्वामीचरणी प्रार्थना. तर हे बाळ काचात ठेवलं होतं, तर त्याला निशाण म्हणजे पहा त्याच्या मम्मीची अशी नाव देऊन त्याच्या पायात पट्टी बांधवलेली होती. कारण तिथं भरपूर मुलं असतात त्यामुळं लक्षात येत नाही. तर मी सुंदर यांना छोट्या छोट्या ह्या गाद्या खरेदी केल्यात. तर यांना खूप संभाजीनगर ते बीड त्यांचा प्रवास होता. त्या प्रवासासाठी आम्ही प्रवास सुरू केला आणि हे पहा किती सुंदर बसलेत ते. नाही तर त्यांना ताईंनो आपण पहिलं असं म्हणजे हातात घ्यायचो तसे मुलं व्यवस्थित राहत नाहीत आणि बसत पण नाहीत. त्यांचे मान वगैरे लचकते त्यामुळं. तर असे छान गाद्या यांच्या दोघांचा सत्कार करून घेतला आम्ही, म्हणजे छोटासा सेलिब्रेशन केलं. 7व्या महिन्यात केलं नव्हतं कारण खूप दिवसांनी तिला म्हणजे ती गर्भवती होती म्हणून आम्ही तिचे डोळे वगैरे केले नाही. तिच्या घरी केले पण आम्ही काही केलं नाही. त्यामुळं छोटे छोटे माझ्या पिल्यांनी छान असं डेकोरेशन करून ठेवलं होतं आणि हारसुद्धा त्यांनीच आणले होते. तर त्यांचे छान सुंदर फोटो काढून घेतले. दोघंही माझे भाऊ माझा भाऊ, मी, माझी बहीण आम्ही खूप सारे आनंदी होतो. कारण गोंडस बाळ माझ्या बहिणीच्या पोटाला जन्माला आली आणि तो पण स्वामींचा आशीर्वाद म्हणून हे शक्य झालं. स्वामी तुम्ही प्रत्येकाची इच्छा पूर्ण करा. तर इथं हे ब्लॅक साडीवाल्या दिसतात तर ती बाळाची आजी आहे. आई म्हणजे सासूबाई आहेत बहिणीच्या आणि ही माझी आई आहे. तर आईचं सुद्धा स्वप्न होतं की छान सुंदर माझ्या मुलीला बाळ व्हावं. व्हिडिओ आवडला तर